तर सर्वात मोठा आणि सर्वात अचूक एक्झिट पोल आपण एबीपी माझावरती पाहतोय। महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती। महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलनुसार नेमकं काय होण्याचा अंदाज आहे तर 50-50 असं चित्र महाराष्ट्रामध्ये राहू शकतं। महाराष्ट्रामध्ये 2019च्या तुलनेत भाजपच्या जागांना फटका बसेल असा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीला साधारणतः 22 ते 26 या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी 23 ते 24 जागांवरती विजयी होईल असं एक्झिट पोलचे आकडे शक्यता वर्तवतात। भाजपचं 45+ स्वप्न किंवा 45+ नारा या एक्झिट पोलनुसार अधुरा राहतोय महाराष्ट्रासाठी। आणि महाराष्ट्रामध्ये जर जागा कमी जास्त झाल्या तर केंद्रामध्ये जी सत्ता आहे तर त्याची गणितं भाजपनं वेगवेगळ्या राज्यांमधनं सुद्धा जुळवायला सुरुवात केली अशी सुद्धा चर्चा रंगत होती। महाराष्ट्राच्या एकूण जागा 48, एकनाथ शिंदे 6 जागांवरती विजयी होतील, त्यांचे उमेदवार। भाजपचे उमेदवार 17 जागांवरती विजयी होतील। अजित पवार यांच्या गटाला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार आहे, पण ती 1 जागा कुठली याचा अंदाज आता सर्वजण बांधू लागलेत। उद्धव ठाकरेंना किती जागा मिळतील? 9 जागांवरती त्यांचे उमेदवार विजयी होतील। शरद पवारांचे उमेदवार 6 जागांवरती विजयी होण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 8 जागांवरती यश मिळेल। गेल्या वेळेला काँग्रेसचा परफॉर्मन्स हा एका जागेपुरता मर्यादित होता, या वेळेला मात्र काँग्रेस 8 जागांवरती बाजी मारेल असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात। तर दिल्लीचं तख्त ठरवणाऱ्या राज्यांचा एक्झिट पोल महाराष्ट्र दुसरं सर्वात मोठं राज्य आहे। मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या सर्व ठिकाणी मोदी म्हणजेच भाजप बाजी मारणार असं चित्र पाहायला मिळतंय। ही महत्त्वाची राज्य आहेत आकड्यांच्या बाबतीत, सीट्सच्या बाबतीत, मतदारसंघांच्या बाबतीत। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सगळ्यात मोठं राज्य, त्यामुळे जो उत्तर प्रदेश जिंकतो त्याचा सत्तेचा मार्ग सुकर होतो अशी सर्वसाधारण चर्चा असते। त्या खालोखाल राज्य आहे ते महाराष्ट्र। महाराष्ट्रात 50-50% अंदाज आहे। गुजरातमध्ये एकूण 26 जागा, एनडीए 25 ते 26 जागा म्हणजे जवळपास 100% जागा जिंकण्याचा अंदाज आहे। गेल्या वेळेला गुजरातमध्ये भाजपनं एनडीएनं पूर्णच्या पूर्ण जागा जिंकलेल्या होत्या, 26 पैकी 26। तर इंडिया आघाडीला साधारणतः 1 जागा मिळेल अशी शक्यता एक्झिट पोलनुसार वर्तवली जाते। गुजरात नंतर पुढचं महत्त्वाचं राज्य कोणतं तर मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये जागा आहेत 29, 26 ते 28 जागांवरती एनडीए विजयी होईल मध्य प्रदेशात असा अंदाज आहे। इंडिया आघाडीला 1 ते 3 जागांवरती विजय मिळेल। मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकाही नुकत्याच झाल्यात, भाजपनं मोठं यश या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलंय आणि लोकसभेमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स कायम राहील असा अंदाज आहे। राजस्थानमध्ये काय होईल? एकूण 25 जागा, 25 पैकी 21 ते 23 जागांवरती एनडीए विजयी होण्याचा अंदाज आहे। इंडिया आघाडीला 2 ते 4 जागा मिळतील। विधानसभेमध्ये सुद्धा नुकताच भाजपनं इथे सत्ता मिळवली आहे, चांगला परफॉर्मन्स दिला। गेल्या वेळेला 100% जागा राजस्थानमधल्या भाजपनं जिंकलेल्या होत्या, यावेळेला सुद्धा त्याच परफॉर्मन्सच्या जवळ भाजप जाईल असा अंदाज आहे। छत्तीसगड एकूण जागा 11, एनडीएला साधारणतः सगळ्याच जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय या एक्झिट पोलनुसार। इंडिया आघाडी जेमतेम 1 जागा जिंकू शकेल छत्तीसगडमध्ये अशी शक्यता व्यक्त होते। तर दिल्लीच्या तख्तापर्यंत नेणारी ही राज्य आहेत, महत्त्वाची आहेत कारण ते जागा जास्त आहेत, त्यामुळे इथे सुद्धा भाजपची बाजी एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पाहायला मिळते। आणि आता 543 पैकी 268 जागांचा एक्झिट पोल आपल्या हाती आलाय। हा एक्झिट पोल 268 जागांचा नेमका काय सांगतोय तर एनडीए म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष 172 ते 202 जागांपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे। 272चं बहुमत आहे, मॅजिक फिगर 272ची आहे।